श्रोते नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना या जीवनाच्या प्रवासात आपण नेहमी जिंकणाऱ्याकडे पाहत असतो, पण हारलेल्या लोकांकडे कधी पाहत नसतोय. हारलेल्या लोकांकडून खरी शिकवण आपल्याला मिळत असते. आपण नेहमी विजेत्याकडे पाहतो, त्यांच्या यशाच्या गोष्टी ऐकतो, पण त्यांच्या अपयशाची खरी कहाणी ही आपण कधी समजून घेत नाही. पण श्रोते हो, पराजित झालेला माणूस तो त्याच्या चुका, त्याच्या अडचणी आणि वास्तव हे सगळं उघडपणे सांगत असतोय. म्हणून श्रोते हो, त्याच्याकडून मिळणारा सल्ला अधिक प्रामाणिक, अधिक शिकवण देणारा असतोय. याचा अर्थ विजेते चुकीचे आहेत असं नाही, पण अपयशाकडून मिळणारं धड हे खूप खोल असतात आणि ते खरे असतात. श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात आपण नेहमी शांत दिसणाऱ्या माणसाला कमी समजतो, पण खरं तर श्रोते हो, त्याची ताकद ही आत लपलेली असते. काही लोक जास्त बोलत नाहीत, दिसायला साधे असतात, शांत असतात आणि कमी दिखावा करणार असतात, पण अशा माणसांना कधीच कमी समजायचं नसतंय. जो शांत असतो ना, त्याचा विचार सर्वात खोल असतोय. जो दिखावा करत नाही ना, त्याची ताकद त्याच्या कामात दिसत असते. जो संकटात सुद्धा हसत असतो ना, तो आतून खूप मजबूत असतोय. जो हारूनही शिकतो ना, तो खरा जिंकणारा असतो. जो सगळ्यांचा आदर करतो ना, तो स्वतःची किंमत ओळखून असतोय. जो मेहनतीवर विश्वास ठेवतो ना, तो वेळ आल्यावर सगळ्यांना चकित करत असतोय. जो स्वतःचं दुःख लपवतो, तोच इतरांना आधार देऊ शकत असतो. म्हणून श्रोते हो, खरी ताकद आवाजात नसते, तर ती स्वभावात आणि कृतीत असते. म्हणून श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात खरं तर नोटा जमवत कधी बसू नका, कारण नोटा ही काही काळानं बदलत असतात, नंतर त्या चालत नाहीत. म्हणून श्रोते हो, हे सगळं करत असताना आपण आपलं मित्र बनवायचं. ते जुने पण चालत असतात, ते कधीही जुने होत नाहीत. आपल्याला माहिती आहे, पैसा गरजेचा आहे, पण श्रोते हो, माणसं त्याहून सुद्धा महत्वाचे आहेत. जुने मित्र म्हणजे आठवणींचा खजिना असतोय आणि कठीण काळात उभा राहणारा आधार असतो. म्हणून श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात फक्त पैशा मागे धावू नका, तर नाती सुद्धा जपत राहा. पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. ज्याला सगळेच आपले वाटतात, तो कधीच एका व्यक्तीचा नसतो. कारण देवघर आपलं असतं, पण मंदिर संपूर्ण गावाचं असतं. स्वतःचा खरेपणा हा सिद्ध करायचा नसतो. शंका घेणारा एक एक माणूस शांतपणे आयुष्यातून कमी करायचा असतो. ज्या घरात बापाचा फोटो भिंतीला असतो, त्या घरात संघर्षाचा वणवा पेटलेला असतो. बिना बापाची लेकरं जबाबदारी खांद्यावर घेऊन जगत असतात. चांगले तुम्ही किती असा, जर चुकीच्या ठिकाणी असाल तर तुमची किंमत शून्य असते. कोणाचं दुःख आपल्यामुळे वाढत असेल आणि सुख कमी होत असेल, तर अशा वेळी त्या माणसाच्या आयुष्यातून आपण निघून जायचं असतं. शब्द वाचायला जेवढं शिकणं हे महत्वाचं, तितकंच महत्वाचं असतं शब्द पाळणं. वेळेवर कधी घोटभर पाणी न देणारा कधीतरी आपली तहान भागवेल, याची अपेक्षा पण करू नका. मनाला लागणाऱ्या गोष्टी अनेकदा जवळच्या माणसाकडूनच केलेल्या असतात. मग तो संवाद असो, प्रेम असो, राग असो, मत्सर असो किंवा हृदयावर वार असो. कधी आठवण झाली तर डोळे झाकू नका. काही गोष्टी आवडल्या नाहीत तर सांगायला उशीर करू नका. कधी भेटाल तिथे एक स्माइल देऊन बोलायला विसरू नका. कधी चूक झाली असेल तर माफ करा, पण मैत्री आणि नात्यांची जाणीव कधीही कमी करू नका.
लुबाडून फक्त कष्टाचं नेता येतं, नशिबातलं नाही. म्हणून गमावलेल्या गोष्टींचा जास्त विचार करू नका. इथं फक्त कर्म मोजलं जातं आणि कर्माचा फेरा एकदा फिरायला लागला मग सगळे हिशोब चुकते करावेच लागतात. नाती फक्त रक्ताचीच असतात असं नाही. नात्यात सगळ्यात महत्वाचे असते ती जाणीव. जाणीव असेल तर परकी माणसंही आपली होतात आणि जाणीव नसेल तर आपल्या माणसांना परख व्हायला वेळ लागत नाही. आनंदी राहण्याची संधी जर मिळाली तर विचार करत बसू नका, कारण जीवन थांबवत नाही आणि आनंद पुन्हा पुन्हा मिळत नाही. चुकीच्या निर्णयाविरोधात जाहीर बंड करण्याची धमक ज्यांच्यात असते त्यांच्यात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची देखील धमक असते. एकटं पडण्याची भीती त्यांनाच असते ज्यांना गुलाम म्हणून जगायची सवय असते. कधी कधी बदनामीचा डाग असलेल्या व्यक्तीमध्ये जेवढं चारित्र्य आणि प्रामाणिकपणा असतो तेवढे स्वतःला चारित्र्यवान म्हणून घेणाऱ्याच्या रक्तातही नसतो. जसं कुत्रा भोगतो म्हणून हत्ती आपला रस्ता बदलत नाही, तसंच आपणही कोणत्याही फुकट्या आईत खाऊ लोकांच्या बोलण्यावर थांबून स्वतःचा वेळ आणि स्वतःची ऊर्जा वाया घालवायची नसते. स्वाभिमान विकून आपण कोणाचं तळवं चाटायचं नाही. ज्याची लाट त्याची चाट या महामंत्राला आपण आपल्यापासून दूर ठेवायचं. कधी कधी आपण चांगल्या भावनेतून चुकीच्या माणसावर पुन्हा पुन्हा विश्वास ठेवतो. ते आपल्या भोळेपणाचा गैरफायदा घेतात, आपल्याला अडचणीत आणतात. पण सत्य हे आहे ते कधीच तुमचे होणार नाहीत. आपण भोळेपणानं निस्वार्थ चुकी करतो, पण ते अहंकारापोटी दुसऱ्यांचंच वाईट करतात. काही झालं तरी तीच चूक पुन्हा करायची नसते, कारण आई वडील आणि देव सोडले तर तुमच्या या निस्वार्थ चुका कोणीच पदरात घालू शकत नाहीत. मग किती अडचणी आल्या तरी कोणी तुम्हाला हरवू शकणार नाही. स्वतःची प्रेरणा स्वतःच बनायचं.